नवरात्रोत्सवात रात्री 12 नंतर चांदीचे पेट्टे ताट घेऊन देवी भक्तांशी संवाद साधते व समस्यांचे निवारण करते। संपूर्ण गावाची मालक असणाऱ्या या इनामदार देवीचे कोकणातील देवगडमधील मंदिर तुम्हाला माहित आहे का? नवसाला पावणारी देवी या मंदिरातील शिलालेखानुसार छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता व हे गाव देवीला इनाम म्हणून दिले होते। तर नमस्कार, मी सर्वेश पेडणेकर, कोकणचा फोटोग्राफर। आज मी आलोय कोकणातील देवगडमधील इनामदार श्री देवी भगवती संस्थान कोटकामते येथे। इनामदार हे पद देवीला असे मिळाले की छत्रपती शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख सर्केल कान्होजी आंग्रे यांनी कोटकामते गावातील भगवती देवीला नवस केला होता। जर मी लढाई विजयी झालो तर तुझे भव्य देऊळ बांधीन व देवस्थानाला गाव इनाम म्हणून देईन। त्याचप्रमाणे युद्ध जिंकल्यावर कान्होजींनी शके 1647 म्हणजे इसवी सन 1725 साली या मंदिराचा जीर्णोद्धार केला होता। या घटनेची साक्ष देणारा शिलालेख आजही मंदिरात पाहायला मिळतो। नवरात्रोत्सव हा या गावातील सर्वात मोठा वार्षिक उत्सव असतो। हा सोहळा इतिहासकालीन पद्धतीने साजरा होतो। नवरात्रोत्सवात 9 दिवस मध्यरात्री 12 नंतर चांदीचे पेट्टे ताट घेऊन देवी भक्तांशी संवाद साधते। भक्तांच्या समस्या निवारणासाठी तिच्या समोर सारेजण भक्त नतमस्तक होतात। हा देवीच्या ताटाचा उत्सव सर्वत्र प्रसिद्ध आहे। हा श्री भगवती देवीचा उत्सव कित्येक शतकापासून शाही दिमाखात सुरू आहे। हा देवीचा उत्सव व मंदिर आता आपण पाहूया।